नमस्कार मित्रांनो, आपले हार्दिक स्वागत आहे आपल्या हक्काच्या चॅनलवर द डेली पल्सवर. मी सचिन संघवी. मित्रांनो, मी आणि तुम्ही ऐकतच आहात दीनानाथ मंगेशकर रुग्णालयाचे आरोग्य आणि पारदर्शकता हे सर्व आहे की व्यावसायिकता. आज आपण बोलणार आहोत पुण्यातील लता मंगेशकर यांच्या सुप्रसिद्ध दीनानाथ मंगेशकर रुग्णालयाच्या वादग्रस्त प्रकरणावर. हे रुग्णालय भारतरत्न लता मंगेशकर यांनी त्यांच्या वडिलांच्या स्मरणार्थ उभारले. मात्र हे रुग्णालय कायम वादाच्या भोवऱ्यात अडकलेले आहे. आपण सध्याचे प्रकरण काय आहे ते बघूयात. पुण्यातील दीनानाथ मंगेशकर हॉस्पिटलच्या निष्काळजीपणामुळे एका गर्भवती महिलेचा मृत्यू झालेला आहे. ही दुर्दैवी घटना सत्ताधारी भारतीय जनता पक्षाचे विधान परिषदेचे आमदार अमित घोडके यांचे स्वीय सहाय्यक सुशांत भिसे यांची पत्नी तनिषा भिसे यांच्यासोबत घडली आहे. त्यांची पत्नी प्रसूतीला आली होती. वेळेपूर्वी प्रसूती होणार होती तर हॉस्पिटलने त्यांच्याकडून 10 लाख रुपये ॲडव्हान्स मागितले, नाहीतर दुसरीकडे घेऊन जा म्हटले. समोरची व्यक्ती 3 लाख ॲडव्हान्स भरायला तयारही होती, पण हॉस्पिटलने ॲडमिट करून घेतले नाही. नंतर ससूनमध्ये 2 जुळ्या मुली जन्माला आल्या, पण त्यांची माता दगावली. पुणे जिल्हाधिकाऱ्यांनी याआधीही दीनानाथ मंगेशकर रुग्णालयाला 100 कोटी रुपयांची नोटीस पाठवली होती. आरोप असे आहेत की रुग्णालय शासनाने ठरवून दिलेल्या प्रमाणे गरिबांकडून वैद्यकीय दर घेत नाही व त्यांना योग्य ती सेवा देत नाही. रुग्णालयाने शासनाच्या भाडेपट्ट्याच्या कराराचे उल्लंघन केले आहे. 24,000 चौरस मीटर जागा अवघ्या 1 रुपयाच्या वार्षिक भाड्याने देण्यात आली होती. यासाठी की वर सांगितल्याप्रमाणे गरीब रुग्णांना सवलतीच्या दरात उपचार मिळावेत. पण प्रत्यक्षात अनेक तक्रारदारांचे म्हणणे आहे की जेथे जास्त शुल्क आकारले जाते आणि व्यापारीकरण वाढले आहे. महाराष्ट्रात एकूण लगभग 400 धर्मदाय रुग्णालय आहेत. रुग्णालयात विमा धोरणे, सरकारी नियम आणि सार्वजनिक आरोग्य विषयक मुद्द्यांमुळे वेळोवेळी अडचणींना लोकांना सामना करावा लागला आहे. आता लता मंगेशकर यांचे यापूर्वीही एक मोठे प्रकरण घडले होते. त्यांचे घर होते प्रभुकुंज सोसायटी पेडर रोड येथे आणि उड्डाणपूल त्यांच्या घराजवळून जाणार होता. त्यांनी आणि आशा भोसले यांनी त्यावेळीचे मुख्यमंत्री विलासराव देशमुख यांची भेट घेतली आणि हा प्रकल्प रद्द करण्याची मागणी केली होती. त्यांनी विधान भवन परिसरातच पत्रकार परिषद जाहीर केले की जर पूल बांधला गेला तर त्या मुंबई सोडून पुणे किंवा कोल्हापूरला स्थलांतरित करतील. या असल्या वक्तव्यामुळे फार मोठा वाद निर्माण झाला होता. उड्डाणपुलाची सुरुवातीची किंमत 2009 मध्ये 160 कोटी रुपये होती, पण नंतर ती 380 कोटीवर गेली. अखेरीस सरकारने हा प्रकल्प स्थगित केला आणि दक्षिण मुंबईसाठी पर्याय कोस्टल रोड प्रकल्पाला प्राधान्य दिले. तर आपले लता मंगेशकर यांच्या अशा वागण्यावर आपले काय मत आहे हे नक्की कळवा. नमस्कार, मी सचिन संघवी.